सुप्रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण येळवणीची आमटी कशी करायची ते बघणार आहोत। पुरणपोळी म्हटलं की येळवणीची आमटी ही येतेच आणि पुरणपोळीचा स्वयंपाक हा आमटीशिवाय अपूर्णच असतो। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे एक मोठी वाटी मी चणा डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। गॅसवर मी आधीच टोपात पाणी गरम करायला ठेवलेलं आणि कोमट झालं की त्यामध्ये आपण 1 चमचा हळद आणि 1 चमचा तेल घालूया आणि त्यानंतर धुवून घेतलेली डाळ घालूया। 5 मिनिटं असंच उकळून देऊया आणि त्यानंतर वर आलेला फेस काढून त्यावरती एक खोलगट ताट ठेवून त्याच्यामध्ये पाणी ओतूया आणि डाळ चांगली शिजून घेऊया। अधूनमधून हलवत राहायचं किंवा तुम्हाला जेवढं येळवणी हवं असेल तेवढं त्यामध्ये पाणी ओतत राहायचं। डाळ आपली शिजते तोपर्यंत आपण आमटीचा मसाला तयार करून घेऊया। तव्यामध्ये अर्धा चमचा धणे, अर्धा चमचा बडीशेप, अर्धा चमचा तीळ, अर्धा चमचा खसखस हे अर्धा मिनिट भाजून घेऊया आणि त्यामध्ये आता एक मसाला वेलची, 2 हिरव्या वेलची, दालचिनी एक छोटा तुकडा, 4 ते 5 मिरे, अर्धा चमचा जिरे आणि लवंग हा मसाला साईडला ठेवून आपण आता 4 ते 5 कांदे फोडून घेऊया आणि ते गॅसवरती भाजून घेऊया। हे बघा भाजून झालेले आहेत कांदे। आता त्याची वरून साल काढून त्याच्याबरोबर आता 2 हिरव्या मिरच्या, आल्याचा एक तुकडा, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर, अर्धी वाटी सुकं खोबरं, लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर। सर्वप्रथम आपण खलबत्त्यामध्ये लसूण, खोबरं आणि कोथिंबीर जाडसर कुटून घेऊया। बघा अशा प्रकारे आणि उरलेला सर्व मसाला मिक्सरला बारीक करून घ्या। त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून बारीक करून घेऊया। हे बघा मसाला आपला तयार झालेला आहे। जवळजवळ तासभर झालेला आहे। डाळ पण आपली चांगली शिजत आलेली आहे बघा। आता आपण हे येळवणी एका चाळणीने गाळून घेऊया। मस्त आपलं येळवणी घट्टसर असं तयार झालेलं आहे। घट्टसर येळवणी तयार झाले की आपल्याला मग वरून डाळ वगैरे वाटून घालायची गरज लागत नाही। आपलं येळवणी आणि मसाला दोन्ही तयार झालेला आहे। तर आता आपण आमटीला मस्त फोडणी घालूया। तुपामध्ये 2 चमचे तेल घालूया। ते गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 10 ते 15 कढीपत्त्याची पानं आणि थोडंसं मीठ घेऊन ते टाकलं की पटकन झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे आमटीला छान फोडणी बसते। हे बघा अशा प्रकारे। आता आपण लसूण खोबरे जे बारीक करून घेतलेले ते घालूया। ते 1 मिनिटभर परतून झालं की जो मसाला वाटून घेतलेला तो घालूया। तो पण मिनिटभर परतून घेऊया आणि 2 ते 3 चमचे कांदा लसूण मसाला घालूया। तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घेऊया आणि वरून आता जे आपण येळवणी काढून घेतलेलं ते ओतूया आणि 10 ते 15 मिनिटं येळवणी टाकल्यानंतर आमटी चांगली उकळून घेऊया। हे बघा मस्त आमटी आपली उकळलेली आहे। आता मस्त ती पुरणपोळीवर सर्व करूया। अशा प्रकारे तुम्ही आमटी करून बघा, खूप छान लागते। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।